नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता गुरुजींना बोलवलं जातं आणि गुरुजींना चांदेकरांच्या घरी पत्रिका दाखवली जाते. कारण आबांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरावरती संकट आलेलं आहे आणि गुरुजींना बोलव. म्हणून मग अद्वैतने गुरुजींना बोलवलेलं आहे. सुरुवातीला अद्वैत म्हणत असतो की आबा नाही, माझा या कोणत्याही गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही. परंतु आबा मात्र ऐकायलाच तयार नसतात. आबा म्हणत असतात की नाही, आत्ताच्या आत्ता गुरुजींना बोलव असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर गुरुजी येतात, पत्रिका पाहतात, तेव्हा गुरुजींना सुद्धा धक्का बसलेला आहे. गुरुजी म्हणत असतात की ही पत्रिका ज्याने कोणी बनवली आहे ना, त्याला तुम्ही दाखवा. कारण मी काहीच मदत करू शकत नाहीये. खूप मोठं संकट येणार आहे, खूप काहीतरी घडणार आहे असं गुरुजी सांगू लागतात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात की हे सगळं गुरुजी काय बोलत आहेत, नक्की काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर सगळेजण आता टेन्शनमध्ये आहेत. सगळेजण म्हणत असतात की नाही, काहीतरी मोठी गोष्ट घडत आहे. आणि आबांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं. ते गुरुजी सांगत असतात की खूप मोठं संकट येणार आहे, खूप मोठं संकट येणार आहे, या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे. तुम्ही लवकरात लवकर ज्याने कोणी पत्रिका बनवली त्याच्याकडे जा असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि सगळेजण घाबरलेले आहेत. तेवढ्यातच इकडे अद्वैतचा मोबाईल वाजतो आणि त्याच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आलेला असतो. अद्वैत तो मोबाईलमधला व्हिडिओ पाहतो तेव्हा अनामिकाला मात्र खूप आनंद झालेला आहे. त्यावरूनच लक्षात येतं की हा अनामिकाचा कांड आहे. तर त्या व्हिडिओमध्ये सोहम आणि काजल दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. सोहमने काजलला मिठी मारलेली आहे आणि तो व्हिडिओ जेव्हा अद्वैत पाहत असतो तेव्हा मात्र इकडे आता इकडे पाहत असते ती म्हणजे रजनी. रजनीचं लक्ष अद्वैतकडे असतं आणि ती अद्वैतकडे पाहत आहे. त्याचबरोबर इकडे जेव्हा अनामिकाच्या लक्षात येतं काय गोंधळ झालेला आहे, ती मात्र खुश झालेली असते. अद्वैत म्हणत असतो की सोहम सोहम हे सगळं काय करतोय, हे कसं शक्य आहे, सोहम हे काय करायला लागलेलं आहे. या प्रश्नांची उत्तर अद्वैत आता शोधू लागलेला आहे. त्याला कळतच नाहीये की हा नक्की व्हिडिओ असा कसा आहे आणि याचा अर्थ काय आहे, नक्की सोहम तिकडे का गेलेला आहे. असे अनेक प्रश्न अद्वैतला पडलेले असतात. आणि अद्वैत मात्र आता विचार करायला लागलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. कारण सोहमच्या बाबतीत काय घडतंय हा प्रश्न मात्र अद्वैतला पडलेला असतो. परंतु इकडे अनामिकाला खूप आनंद झालेला आहे. ती खूप खुश झालेली आहे. नक्की चांदेकरांच्या घरी काय झालेलं आहे, हे सगळं काय होतंय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आबा म्हणत असतात की हा अद्वैत हा जो नारळ आहे ना तो पुरायचा आहे. अमावस्येच्या दिवशी हा नारळ पुरायचा आहे, मला गेलं पाहिजे असं म्हणत आबा बोलत असतात. आणि आबांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मला पहिलं तिकडे गेलं पाहिजे असं आबा सांगू लागतात. तेव्हा आबांच्या बाबतीत सगळ्यांना अद्वैत म्हणतो की तुम्ही सगळेजण जाऊन आराम करा, मी बाहेर थांबा, मी आबांच्या सोबत आहे, मी आबांची काळजी घेतो. मग आबांच्या सोबत अद्वैत आहे. अद्वैतला आबांना समजून सांगत असतो. त्याचबरोबर रजनी, सरोज सगळ्यांना अद्वैतने बाहेर जायला सांगितलेलं असतं. आणि मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तुला नाही कळायचं, मला पळसंद्याला गेलं पाहिजे रे. हा नारळ तिथे जाऊन पुरायचंय, देवीचं नामस्मरण करायचंय. काही झालं तरी हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यामुळं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं अद्वैतला आबा समजून सांगत असतात. अद्वैत म्हणतो की हो आबा, तुम्ही जे म्हणताय ना तेच होईल, काही प्रॉब्लेम नाहीये, आपण नक्की जाऊया. फक्त तुम्ही थोडा आराम करा, तुम्हाला बरं वाटलं ना की मग आपण जाऊया. आबांना काळजी वाटत असते, घरावरती मोठं संकट येते की काय अशी भीती आबांच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि आबा त्याच काळजीत आहेत. पण आबांना कोणत्या गोष्टीची काळजी आहे ह्या गोष्टीची जाणीव मात्र इकडे रजनीला असते. रजनीला माहिती असतं की आबांना नक्की काय झालेलं आहे. तेवढ्यात अद्वैत आलेला असतो. रजनी अद्वैतला म्हणते की अद्वैत मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र इकडे रजनीचं हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा रजनी म्हणते की अद्वैत ये इकडे बस, इथे मी तुला सांगते असं म्हणत रजनीने आता बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की नक्की काय. तेव्हा अद्वैतला रजनी विचारते की तुला आबांनी काय सांगितलं. तेव्हा रजनीला अद्वैत म्हणत असतो की आबा मला म्हणत होते की पळसंद्याला जायचं आहे आणि पळसंद्याला जाऊन हा जो नारळ आहे तो पुरायचा आहे.
तेव्हा रजनी म्हणते की अद्वैत, हीच ती वेळ आहे मला तुला सत्य सांगायची. जे सत्य आबांनी फक्त मला सांगितलेलं होतं आणि आज ते सत्य मी तुला सांगणार आहे. असं म्हणत रोहिणी इकडे रजनी अद्वैतला सत्य सांगू लागते. तेवढ्यातच आलेले असतात ते म्हणजे कलाचे आई बाबा. रजनीने सांगायला सुरुवात केलेली असते की या घराला शाप लागलेला आहे आणि त्यामुळं आबा टेन्शनमध्ये आहेत. कारण रजनी एवढं म्हणालेली असते की अद्वैत नक्की आबांना काय झालंय ना हे मला माहिती आहे असं ती बोललेली असते. आणि तेवढ्यातच तिथे कलाचे आई बाबा आलेले असतात. तेव्हा ही सांगत असते की या संगीताताई या. आणि मग इकडे मिस्टर खरे मिसेस खरे या म्हणत अद्वैत त्यांना बोलवतो. तेव्हा ते सांगू लागतात की काय झालं माहितीये का, की मी कलाला फोन केलेला आणि त्याचबरोबर कला फोन उचलत नाहीये. जावई बापू तुम्हाला पण कॉल केले, तुम्हीही उचलला नाहीये. मग अशी सरोज मॅमनी सांगितलं होतं ना कलाची तब्येत ठीक नाहीये म्हणून मी इकडे आलेले आहे असं ते दोघं जण सांगत असतात. तेव्हा तेवढ्यात सरोज सुद्धा येते. मग रजनी अनामिकाला म्हणते, अनामिका चहा पाण्याचे बघशील का. अनामिकाला खरं तर राग आलेला असतो. अनामिका किती साळसूतपणाचं आव्हान आणून राहत असते हे तर आपल्याला माहितीच आहे. अनामिका म्हणते की हो ना पाहते मी असं म्हणत ती रागातच आता चहा ठेवायला जाते. इकडे संगीता म्हणू लागते की मगाशी फोन केलेला तेव्हा तुम्ही सांगितलं कला झोपली, तिला बरं नाहीये आणि त्यानंतर मी बऱ्याच वेळा तिला फोन केला पण मला काही कळतच नव्हतं म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की जाऊनच येऊया म्हणून आलेलो आहे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो की हो तुम्ही मला फोन केले पण काय झालंय माहितीये का, आबांची तब्येत पण ठीक नाहीये ना त्याच्यामुळे थोडी काळजी वाटत होती आणि त्यामुळे तिकडं असल्यामुळं लक्षात नाही आलं. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते की काही हरकत नाहीये, उलट तुम्ही आलात ना ते बरं झालं, तेवढंच तिलाही बरं वाटेल असं बोलणं चालू असतं. आबांची तब्येत ठीक नाही म्हटल्यानंतर इकडे कलाचे बाबा म्हणतात की आबासाहेबांना भेटून येतो असं त्यांचं चाललेलं असतं. त्याचबरोबर अनामिकाचं डोकं किती फास्ट चालतंय बघा, कारण एवढं सगळं घरात विचित्र वातावरण सुरू आहे. कलाची तब्येत बिघडली आहे, जोगतीने येऊन काहीतरी संकेत दिलाय, आबांची तब्येत बिघडलेली आहे. पण या अनामिकाच्या डोक्यात काय शिस्त आहे, तर आता तिथे काजल एकटीच घरी असेल तर आपण काय करायचं, काजलला आणि सोहमला एकत्र आणायचं आणि मोठा बॉम्ब फोडायचा असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने त्या सगळ्यांचा इकडे विचार सुद्धा करत असते. आणि त्याच वेळी तिने निलेशला कॉल करते आणि म्हणते की निलेश तुला एक काम करायचं आहे. निलेश म्हणतो बोल ना काय काम करायचं आहे. निलेश तर तयारच असतो कारण निलेशला पैसे मिळणार असतात, जर पैसे मिळणार असतील तर काही करायला तो तयार असतो. मग इकडे अनामिका निलेशला म्हणते की एक काम करायचं, सोहमला भरपूर दारू पाजायची आणि सोहमला तिकडे त्या काजलच्या घरी घेऊन जायचं आणि तिथे काजलच्या तिथे सोडायचं. तेव्हा तो म्हणत असतो हो बरोबर आहे पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये, खूप रिस्की काम आहे. तेव्हा तो सांगू लागतो की हो म्हणून तर मी तुला सांगितलंय ना, खूप रिस्की आहे ते मलाही माहिती आहे. तेव्हा ती म्हणत असते की तुला माहिती आहे ना या कामाचे तुला ना मी दुप्पट पैसे देईल असं अनामिका सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे तिचा जो मित्र निलेश आहे तो या गोष्टींसाठी तयार होतो कारण त्याची काहीच हरकत नसते. जर या कामाचे पैसे मला दुप्पट मिळणार असतील तर काय प्रॉब्लेम आहे असं त्याचं म्हणणं असतं आणि त्या सगळ्यासाठी तो तयार झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे कलाच्या बाबांना अद्वैत आबांकडे घेऊन जातो. तेवढ्यातच इकडे रजनी आणि त्याचबरोबर अनामिका सुद्धा दोघीही आबांचं पथ्य काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी जातात. तेव्हा संगीता म्हणते की सरोज मॅडम मी जाऊन येऊ का हो, माझ्या लेकीला भेटून येऊ का. सरोज म्हणते की काही हरकत नाहीये, तुम्ही असं विचारताय कशाला, खरं तर ना तिलाही बरं वाटेल पण काय झालंय माहितीये का, ती गाढ झोपली आणि तिची झोपमोड झाली तर तिला त्रास होईल ना, तुम्ही थोड्या वेळाने जा. मग संगीता बोलायला लागते. संगीता हात जोडते आणि म्हणते की खरंच म्हणजे माझ्या कलेची ना मला काळजी वाटायची पण आता माझी काळजी मिटलेली आहे कारण या सगळ्या गोष्टी एवढ्या घडत आहेत, तिची आई इथं काळजी करायला आहे त्याच्यामुळं मला आता काळजी करायची अजिबात गरज नाही. इथं तिची आई आहे तिच्यासोबत तर मी बिनधास्त झालेली आहे कारण मला कलेची काळजी वाटायची पण तुम्ही तिची आईसारखी काळजी घेत आहात, खरंच मला बरं वाटलेलं आहे असं इकडे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा संगीता हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की खरंच सरोज मॅम तुम्ही एवढं सगळं करताय ना माझ्या कलेसाठी, खरंच बरं वाटतंय. आणि मग सरोज म्हणत असते अहो शेवटी असं कसं, हे घर तिचंच आहे ना, ही माणसं तिचीच आहेत आणि परंतु कितीही कुणी कितीही काळजी घेतली तरीही
आई ही शेवटी आई असते, आईचं प्रेम हे आईचं प्रेम असतं. तुम्ही तिला भेटलात तर तिला बरं वाटणार आहे, असं इकडे सरोजने स्वतःहून सांगितलेलं असतं. संगीताला कळतच नसतं की या सरोजमध्ये झालेला बदल खरा आहे की खोटा आहे. हा प्रश्न संगीताला पडलेला असतो आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ. ह्या जे बोलतायत, जे वागतायत, यामध्ये काय खरं आणि काय खोटं. आपण तिला मात्र बरं वाटलेलं आहे. ती पहिल्यांदा निर्धास्त झालेली आपल्या लेकीच्या बाबतीत, कारण तिच्या बाबतीत एवढं सगळं घडत होतं. तरीही आत्ता तिच्या आयुष्यात हे सुखाचे क्षण आलेले आहेत, तरीही अचानक हे आजारपण का आलेलं आहे, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आईकडे आबा आणि त्याचबरोबर कलाचे बाबा तिथं भेटलेले आहेत. तेव्हा अद्वैत तिथं असतो. मग ते सांगत असतात की अद्वैत, तुला नाही माहिती, या घराला शाप लागलेला आहे, शाप लागलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही आबा, चुकीच्या पद्धतीने विचार करताय, असं काही नाही आहे, असं अद्वैत समजून सांगू लागतो. तरीही आबा म्हणत असतात की नाही, मला पळसंद्याला गेलं पाहिजे, मला तिथे जाऊन सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे कलाचे बाबा समजवत असतात, परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. आणि आबा म्हणत असतात की मला देवीच्या पुढे गेलं पाहिजे, देवीची प्रार्थना केली पाहिजे, मला जे काय करायचं आहे ना ते केलं पाहिजे, असं म्हणत इकडे अद्वैतला आबा सांगू लागतात. परंतु अद्वैत म्हणत असतो की आबा शांत व्हा, आबा शांत व्हा, सगळं व्यवस्थित होणार आहे. परंतु आबा काही शांतच होत नसतात आणि आबा धावतच निघतात. आबा म्हणू लागतात की मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. आणि आबांनी आता देवीच्या पुढं येऊन धाव घेतलेली असते आणि आबा तिथे येऊन अक्षरशः देवीच्या पुढे पडतात आणि म्हणू लागतात की मला नामस्मरण करायचंय, या घरावरती आलेलं संकट आहे ते टाळण्यासाठी मला नामस्मरण करायचंय, एवढंच आबांच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा अद्वैत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आबा मात्र ऐकतच नसतात. आबा म्हणत असतात की नाही अद्वैत, तुला नाही कळणारे काय झाले ते, असं म्हणत आबा बोलत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा शांत व्हा, उठा तुम्ही. सरोज म्हणते की आबांना उठून बसव अद्वैत. मग इकडे कलाचे बाबा आणि अद्वैत दोघंही मिळून आबांना बसवतात. मग आबांच्या हातामध्ये अद्वैतने ती जपमाळ दिलेली असते आणि आबा देवीचा जप करू लागतात, कारण त्यांना सांगितलेलं आहे की देवीचं नामस्मरण केल्याशिवाय या घरावरती आलेलं संकट जाणार नाही. ही गोष्ट आबांच्या मनाला खूप खात आहे आणि आबांना त्या गोष्टीचा मात्र त्रास होत असतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत हा आबांबरोबर आहे आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी तिथे बोलत आहे. पण आबांनी मात्र आता देवीचे प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे, नामस्मरण करायला सुरुवात केलेली आहे. आणि आबांचं हे रूप पाहून इकडे सगळेजण तिथं थांबलेले आहेत. पण आता रोहिणी, तिचं डोकं किती उलटं खोपडीचं आहे ते बघितलं का. एवढं मोठं संकट आलंय, आपले वडील एवढ्या संकटात आहेत, पण तिच्या डोक्यात ते नाहीये. तिच्या डोक्यात एकच आहे की जो जायचा, तो नारळ घ्यायचा, तो बदलायचा, आणि नारळ चोरीला गेलाय किंवा नारळ बदली झालाय, ही गोष्ट आबांना कळली की आबा किती पॅनिक होतील हे तिच्या डोक्यात सुरू असतं. सगळेजण तिथं आहेत म्हणून ती जाते, किचनमधला एक नारळ घेते आणि आबांनी जो नारळ ठेवलेला होता त्या नारळाच्या जागी दुसरा नारळ ठेवते. हा एवढा घाणेरडा डाव या रोहिणीने केलेला असतो. तिला जराही लाज वाटलेली नसते. अशा पद्धतीने वागताना तिने जराही विचार केलेला नसतो की आपल्याच घरावरती संकट येत आहे आणि हे सगळं अशा पद्धतीने घडत आहे, तिला जरा सुद्धा वाटलेलं नसतं. तर इकडे आता निलेशला जे काम सांगितलेलं असतं ते काम निलेशला तर केलंच पाहिजे, कारण या चांदेकरांच्या घरामध्ये मोठा बॉम्ब फोडायचा आहे ना तिला, म्हणून ही सगळी तिची नाटकं चाललेली असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं तिचं चालू असतं आणि तिने निलेशला सांगितलेलं असतं की सोहमला भरपूर दारू पाजायची आणि त्या खरेंच्या म्हणजे काजलच्या घरी नेऊन सोडायचं. आता निलेशांना सोहमला घेऊन आलेला असतो. सोहम हा नशेमध्ये असतो. निलेश त्याला म्हणतो, तुला आठवते का हे घर, आणि असं म्हणत निलेश त्याला म्हणत असतो की चल आपण आज जाऊया, काजलचं घर आहे ना हे, आणि तिला भेटायचं होतं ना. तेव्हा सोहम म्हणतो की हो. सोहमला कळतच नसतं की त्याच्या डोक्यात काय चालू आहे, नक्की काय होतंय, या कुठल्याच गोष्टीची जाणीव सोहमला नसते. परंतु निलेशने मात्र खूपच वेगळा प्लॅन केलेला असतो आणि सोहमला सांगितलेलं असतं की तू जा, आणि असं म्हणत सोहमला त्याने आज जायला सांगितलेलं आहे. सोहम इकडे आज जातो आणि त्याचवेळी निलेश लगेचच आता अनामिकाला कॉल करतो, कारण आता तिथे बातम्या तर पोचवल्या पाहिजेत ना, पैसे पाहिजेत, त्यामुळं बातम्या पोचवल्या पाहिजेत. म्हणून तो तिला कॉल करतो आणि तिला सांगत असतो की खरंच अवघड होतं, पण मी मॅनेज केलेलं आहे. मी काय केलं माहिती आहे का,
दारू पाजून तर शक्य होणार नव्हतं, म्हणून मी त्याच्या कोल्ड्रिंक्समध्ये भांग्याची गोळी टाकली, कारण तो दारू प्यायला तयार नव्हता. कारण सोहमने अद्वैतला शब्द दिलेला आहे, त्यामुळं सोहम काही दारू प्यायला तयार नव्हता. आणि मग मी त्याला भांग्याची गोळी टाकून ते कोल्ड्रिंक्स दिलेलं आहे आणि आता आपलं काम झालेलं आहे, अशा पद्धतीने निलेश बोलत असतो. आणि तेव्हा मात्र अनामिका म्हणते की खरंच भारी काम केलेलं आहेस तू, आता पुढचं लक्षात आहे ना तुझ्या काय करायचं आहे ते, असं अनामिका निलेशला सांगत असते. तेव्हा निलेश म्हणत असतो की हो, एकदम डोक्यात आहे माझ्या फिट, अजिबात काळजी करू नको. आणि तेव्हा अनामिका आता विचार करायला लागलेली आहे. ती म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही, काहीही झालं तरीही आता शांत राहणार नाही, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. कारण तिला उद्ध्वस्त करायचं या चांदेकरांना आणि त्यातल्या त्यात सोहमला. त्याच्यासाठी तिचे हे सगळे कारनामे सुरू असतात. सगळेजण आता आबांकडे आहेत, आबांना समजवत आहेत, आबांना सांगत आहेत की आबा काळजी करू नका, सगळे व्यवस्थित होणार आहे. पण आबांची काळजी मात्र संपत नाहीये. आबांना टेन्शन येत आहे, आबांना सुचत नाहीये की काय करायचं. तेव्हा आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, तुला नाही कळणार, या घरावर संकट येणार आहे. तेव्हा सरोज, त्याचबरोबर आबा, अद्वैत, कलाचे आई बाबा एवढेच जण तिथं असतात. ते म्हणत असतात की समजून घे रे अद्वैत, तुला का कळत नाहीये, मला काय म्हणायचंय, तू आत्ताच्या आता गुरुजींना फोन कर, मला पळसंद्याला गेलं पाहिजे, शाप शाप, असं सगळं आबांचं बोलणं चालू असतं. अद्वैत म्हणत असतो की आबा असं काही नसतं, तुम्ही जास्त विचार करताय, नका एवढा विचार करू. पण आबा मात्र ऐकायला तयार नसतात. आबा अद्वैतला म्हणू लागतात की तू नेहमी माझं ऐकणारा ना, मग तू आज का माझं ऐकत नाहीये, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला मी सांगतोय ना, आपण पत्रिका बनवून घेतलेली आहे आपल्या घराची, मग तू फोन कर. कसं आहे माहिती आहे का, एवढं हसतंस खेळतं घर उद्ध्वस्त होईल रे बाबा, तुला नाही कळत आहे, तुझ्या लक्षात नाही येते. सरस सुद्धा पॅनिक झालेली असते. तेव्हा अद्वैत मात्र इकडे विचार करत असतो की आबांना नक्की काय होतंय. अद्वैतलाही कळत नसतं की आबा एवढे पॅनिक का होत आहेत, नक्की काय झालेलं आहे. असे अनेक प्रश्न अद्वैतला सुद्धा पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आबा मात्र चिडलेले आहेत. आबा म्हणत असतात की नाही, तू जर माझं ऐकलं नाहीस तर बघ अद्वैत, आत्ताच्या आता फोन कर, मी तुला काय सांगतोय तुझ्या लक्षात येत नाहीये का, तू फोन कर आणि लवकरात लवकर माहिती करून घे. गुरुजींना बोलव इकडे, तुला माहित नाहीये गुरुजींना पत्रिका दाखवायची आहे. अरे सगळा उभारलेला डोलारा सगळा विस्कटू शकतो, तुला नाही कळत आहे, असं आबा बोलत असतात. संगीता, त्याचबरोबर इकडे कलाचे बाबा, या सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. अचानक हे सगळं काय घडतंय हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि सगळेजण पाहत असतात. आणि त्यासोबतच इकडे आता विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय झालेलं आहे, नक्की काय होतंय, आबा आबा कसला विचार करतायत आणि आबा असं का बोलत आहेत, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. अद्वैतला सुद्धा काळजी वाटत असते. अद्वैत म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं अद्वैतलाही वाटत आहे. आबांची तब्येत ठीक होणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र आता गुरुजींना बोलवलं जातं. गुरुजी आलेले असतात आणि अद्वैत गुरुजींबरोबर तिथे असतो. आबा तिथे असतात. गुरुजींना पत्रिका दाखवली जाते आणि त्याचबरोबर गुरुजी पत्रिका पाहतात आणि गुरुजी म्हणू लागतात की नाही, या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे, ही पत्रिका ठीक नाही वाटत आहे मला. तर आबा म्हणत असतात, सगळेजण तिथं असतात. गुरुजी म्हणतात की ज्याच्याकडून तुम्ही ही पत्रिका बनवून घेतलेली आहे ना, त्या व्यक्तीकडे जा, तीच व्यक्ती तुम्हाला सांगू शकेल नक्की काय आहे या पत्रिकेचा उलगडा, तीच व्यक्ती चांगल्या पद्धतीने करू शकेल, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत, त्याचबरोबर घरातले सगळेजण टेन्शनमध्ये आलेले आहेत. अचानक हे सगळं काय सांगितलं जाते, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. आबा तर खूप डिस्टर्ब झालेले असतात. आबांना काळजी वाटत असते. एकतर आबांना हा धक्का सहनच होत नसतो. आबा म्हणत असतात की काय होतं हे सगळं. तोपर्यंत अनामिकाने जे कांड केलेलं असतं ते कांड समोर येणार असतं. कारण अनामिकाने जाणून बुजून या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, जाणून बुजून हे सगळं केलेलं असतं. आणि अनामिकाने आता तो व्हिडिओ बनवायला सांगितलेला असतो आणि त्या व्हिडिओमुळे आता सगळ्यांच्या समोर सत्य येणार असतं. आणि अद्वैतच्या हातात तो मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो, ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडणार असतात. त्याचबरोबर इकडे अनामिकाने सांगितलेला तो व्हिडिओ अद्वैतच्या मोबाईलवर येतो. अद्वैत मोबाईल उघडून पाहतो आणि जेव्हा अद्वैत मोबाईल उघडून पाहतो, तो जो व्हिडिओ असतो तो पाहतो, तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो आणि अद्वैत म्हणतो की सोहम, हे सगळं काय आहे, काय आहे त्या गोष्टी, हा प्रश्न मात्र पडलेला आहे.
आणि तेव्हा मात्र अनामिका इकडे गालातल्या गालात हसत आहे, कारण तिला माहिती आहे की अद्वैतला धक्का कसला बसलेला आहे, अद्वैत नक्की कशासाठी हे सगळं करत आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव मात्र अनामिकाला आहे. पण रजनीचं मात्र लक्ष आता इकडे असतं, ते म्हणजे अद्वैतकडे. नक्की काय आहे, अद्वैत काय विचार करतोय, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की तो व्हिडिओ पाहून अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.